सर्वांना जय शिवराय। मी संतोष पाटील। सध्या एका विषयावर बोलायचं आहे, ते म्हणजे शावडी तालुक्यातील माननीय आबासाहेब पाटील शेतकरी आंदोलक यांनी शेतकऱ्यांच्या वतीने येत्या 11 तारखेला शाहूवाडी येथे जन आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे। आणि हा सहभाग का घ्यावा, तर सहभाग ह्यासाठीच घ्यावा की आपला हा सह्याद्रीच्या काठाला असणारा भाग, अधिक डोंगरदऱ्याच्या कडेला असणारी शेती, याच्यातून आपला वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास, अधिक शासकीय अधिकाऱ्यांची मजुरी, ही जर मजुरी मोडीत काढायची असेल तर आपण ह्यामध्ये सहभागी घेतला पाहिजे। आणि शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत किंवा मिळणाऱ्या ह्या आहेत त्यासुद्धा अपुऱ्या आहेत, त्या शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग होत नाही। आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ जे आता ह्या आंदोलन घेतल्यापासून मी जे पाहतो आहे, अनेक व्हिडिओ बाहेर येत आहेत आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होत आहे, पण ह्या शाहूवाडी तालुक्यातल्या नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना याचं काही पडलेलं नाही शेतकऱ्यांचं। तेव्हा आता हा उठाव आपण शेतकऱ्यांनी करायला पाहिजे। यासाठी आबासाहेब पाटील जे मी अनेक त्यांची आंदोलनं मंत्रालयासमोर पाहिले, मराठवाड्यामध्ये त्यांची आंदोलनं पाहिलीत। खरंच त्यांनी चांगल्या प्रकारे काही काही विषयावरनं त्यांनी चांगला अभ्यासपूर्ण आंदोलन केलेलं आहे आणि नक्कीच जनतेला याचा फायदा झाला आहे। आणि त्यांना मुंबईमध्ये खूप काही करण्यासारखं होतं, तरीसुद्धा आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो आहे त्या मातीचं आपण काहीतरी देणं आहोत हे डोळ्यासमोर ठेवून, नजरेसमोर ठेवून त्यांनी हे आंदोलन उभारले आहेत। ते मांजरं, अनेक मांजरं असो, मोसम, शाहूवाडी तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहेत, तिथली शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत आहेत। आणि तेव्हा आमच्या पण लक्षात आलं की किती भयानक आहे। पण ह्या वन विभागाच्या म्हणजे इंग्रजांच्या काळापासून असलेल्या कायद्याप्रमाणे जे दंडुकशाही चाललेली आहे, त्या दंडुकशाहीच्या विरोधात ते उभे राहिलेले आहेत आणि याच्यातून नक्कीच आपल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळेल। तेव्हा आपल्या शेतकऱ्यांची जबाबदारी आहे। आज अनेक शेतकऱ्यांच्या शेती 40-40, 50-50 एकर अशा पडून आहेत। जे शेती करत आहेत त्यांचं वन्य प्राण्यांपासून नुकसान होत आहे। असं असंख्य प्रश्न आहेत, पण हे प्रश्नाला कोणी वाचा एवढ्या वर्ष फोडत नव्हतं। पण आबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला एक चांगला नेता मिळाला आहे आणि सर्व पक्षभेद विसरून आपण शेतकरी म्हणून एकत्र यायला पाहिजे आणि त्यांना मदत करायला पाहिजे। याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच फायदा आहे। मग आपण जर ते म्हणत राहिलो की मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्षाचा आहे, तर पक्ष कुठलेही आपल्या बांधावर काम करायला येणार नाहीत। काम तर आपण शेतकरी म्हणून करणार आहोत। तेव्हा पक्षभेद विसरून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि हे आंदोलन जोराने, जोमाने आणि जोशात उभं केलं पाहिजे, जेणेकरून ह्या शासनापर्यंत किंवा शासनाच्या दरबारी आपल्या व्यथा मांडल्या जातील। आणि मला खात्री आहे आपण सर्वजण याल, त्या आंदोलनाला हातभार लावाल आणि हे आंदोलन चांगल्या प्रकारे आपण मजबूत करू, अशी मी आशा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।